नमस्कार, कशा आहात सर्व? मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये. मागचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलातच. खूप छान असा देखावा होता मागचा पण. आणि आत्ता आपण बघणार आहोत तो असा देखावा आहे जो प्रत्येक भारतीयाला माहिती पाहिजे असा देखावा आहे. तर तुम्ही तो आता आमच्यासोबत पहा. ऑपरेशन सिंदूर हा देखावा. तर चला मग पाहूया. सांगली आपले सहर्ष स्वागत करत आहे. वैभवशाली परंपरेची 39 वर्ष पूर्ण करून 40व्या वर्षी सादर करत आहोत तांत्रिक देखावा ऑपरेशन सिंदूर, अर्थात नए भारत की पहचान. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत, ऋषीमुनी, संत महंत यांची परंपरा आणि विज्ञाननिष्ठ संस्कृती असलेला सर्वश्रेष्ठ भारत, अटके पार झेंडा रोवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत, मोगल सम्राट औरंगजेबाला नमवलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भारत, ज्ञानेश्वर माऊलींपासून विवेकानंदांचा भारत, लोकमान्य टिळकांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत. 21व्या शतकातील आजचा भारत आपल्या तेजस्वी स्वाभिमानी संस्कृतीचं रक्षण करत एका नव्या कणखर भूमिकेत आहे. इसवी सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण त्याच वेळी पाकिस्तान सारखा धर्मांध आणि हिंदुस्थान द्वेष्टा देश जन्माला आला. कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही आघाडीवर हिंदुस्थानशी आपला मुकाबला होऊ शकत नाही हे पाकिस्तानच्या लक्षात आलं आणि पाकिस्ताननं दहशतवादाचं, आतंकवादाचं अस्त्र उगारलं. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 65 वर्षात पाक पुरस्कृत अनेक दहशतवादी संघटनांनी भारतात नंगा नाच घातला. शेकडो निरपराधांचे बळी घेतले. ISI, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश मोहम्मद, सिमी अशा दहशतवादी संघटना आणि त्यांचे स्लीपर सेल यांनी भारतात अतिरेकी हल्ले केले, बॉम्ब स्फोट घडवून आणले. त्यातून भारताची अपरिमित हानी झाली. पण सन 2014 नंतर भारतानं आपलं नवं सामर्थ्यशाली स्वरूप दाखवलं. देशाला एक कणखर नेतृत्व मिळालं आणि आत्मनिर्भर भारताची नवी ओळख जगभर तयार झाली. मेक इन इंडिया मधून भारताचं लष्कर अधिक सामर्थ्यवान बनलं. ईट का जवाब पत्थर से देंगे हे धोरण भारतानं कृतीत आणलं आणि ऑपरेशन विजय असो किंवा उरी अटॅकचा बदला असो, भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि हा नवा भारत असल्याचं दाखवून दिलं. 22 मार्च 2025 चा तो दिवस होता. भारताचं नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहेलगामची ती सकाळ होती. देश विदेशातून आलेले अनेक पर्यटक सहकुटुंब पहेलगामच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत होते. आणि त्याच वेळी पाकिस्ताननं आश्रय दिलेल्या काही दहशतवाद्यांनी मृत्यूचं थैमान घातलं. कुणाला काही कळायच्या आत त्या आतंकवाद्यांनी पर्यटकांना त्यांची जात आणि धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला आणि निरपराध 26 भारतीय हिंदू नागरिकांचे प्राण घेतले. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे खरं आहे, पण पहेलगाम हल्ल्यात 26 हिंदू भारतीयांचा अंत झाला. आमच्या माता भगिनींच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींना मारण्यात आलं. आणि मग पेटून उठला नवा भारत. कारण भारत आता फक्त शोक करण्यात विश्वास ठेवत नाही, तर घुसून प्रत्युत्तर देतो, जे उत्तर इतिहास लक्षात ठेवतं. पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. सादर होतोय ऑपरेशन सिंदूरचा थरार. 30 एप्रिल 2025 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह
देशाच्या तीनही सुरक्षा दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. पंतप्रधानांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य बहाल केलं. ये सिर्फ हमला नहीं है, ये हमारी धैर्य की परीक्षा है. इसका मुंहतोड जवाब मिलेगा अशी गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना त्याच वेळी सज्जड इशारा दिला. आपल्या माय भगिनींचं कुंकू ज्या नापाक हातांनी पुसलं त्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी आणि पीडित भारतीय कुटुंबियांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर आखण्यात आलं. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ही भारताची तिन्ही सेना दलं शस्त्रसज्ज झाली. डोळ्यात अंगार आणि हृदयात बदल्याची आग घेऊन ऑपरेशन सिंदूरचं अचूक मायक्रो प्लॅनिंग झालं. पाकव्याप्त काश्मीरमधील बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, मुरिदगेमधील लष्कर ए तोयबाचं मुख्यालय, सवाई, हुलपूर, बिलाल, कोटली, बर्नाला, सरजाल आणि महमुना इथल्या आतंकवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं. आणि अखेर तो दिवस उगवला. 6 मे 2025 मध्यरात्रीचे 1:05. 1000 किलोमीटर प्रति तास या वेगानं 500 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या स्काल्प क्षेपणास्त्रांसह सज्ज असलेल्या राफेल विमानांनी भारतातून उड्डाण केलं. भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यास सुरुवात केली. भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील बहावलपूर मधील जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, लष्कर ए तैयबाचं मुख्यालय, सवाई मधील लष्कर ए तोयबाचा अड्डा अशा 9 दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला पूर्ण चकवा देत हवाई हल्ला करत भारतीय एअरफोर्सनं दहशतवाद्यांचे अड्डे आणि तळ भस्मसात केले. बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या 250 पेक्षा अधिक खतरनाक दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं कंठस्नान घातलं. पेटून उठलेल्या भारतीय सैन्यानं पुन्हा एकदा मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयाला टार्गेट केलं आणि राफेल विमानांनी अवघ्या काही क्षणात 120 दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारताच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान भारतावर ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करू लागला. पण भारताच्या S-400 रडार यंत्रणेनं
हे ड्रोन आकाशातच ब्रह्मोस क्षेपणास्त्रातून उद्ध्वस्त केले आणि भारताची शस्त्रसिद्धता आणि ताकद दाखवून दिली. त्यानंतर पाकिस्तान अक्षरशः पिसाळला. भारतावर प्रतिहल्ला करण्याच्या वल्गना सुरू झाल्या. अखेर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या जवानांनी निर्णायक आणि कणखर पाऊल उचललं. कराची विमानतळ, इस्लामाबाद शहरावर एअरफोर्सच्या विमानांनी तुफान आक्रमण केलं आणि पाकिस्तानची पळता भुई झाली. लाहोर, रावळपिंडी शहरावर हल्ले करून भारतानं पाकिस्तानची मस्ती जिरवली. तर रहीम खान विमानतळ भारतीय एअरफोर्सनं पूर्ण उद्ध्वस्त केलं. अवघ्या 23 मिनिटात पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली. पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 9 तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. भारताच्या एकाही जवानाला कोणतीही इजा न पोचवता आणि पाकिस्तानमधील निष्पाप नागरिकांना कसलीही झळ न पोचवता ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. भारतीय लष्कराकडून कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या महिला अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व करत पाकिस्तानला सळ की पळ करून सोडलं. भारत हा शांतीप्रिय देश असला तरी जेव्हा कोणी आगळीक करतो तेव्हा त्याला हा देश चोख प्रत्युत्तर देतो. हा संदेश ऑपरेशन सिंदूर मधून देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. लाखो भारतीयांनी ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिला आणि त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या लष्करी सामर्थ्याचं आणि कणखर नेतृत्वाचं एक बुलंद आणि ज्वलंत उदाहरण ठरलं. पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले आणि भारताच्या या मुत्सद्दी आणि सामर्थ्यवान ऑपरेशन सिंदूरची इतिहासात नोंद झाली. चा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. उद्या भेटूच पार्ट 5 सोबत. तोपर्यंत धन्यवाद.